किती बॅग्स आहे आपल्या? काउंट कर. हां होल. कुठे जायला जातो आपण? हां आम्ही निघालो आहे की फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला. कुठे ते लोकेशन आम्ही पोचल्यानंतर सांग. आता मी निघालो एअरपोर्टसाठी. आम्ही मॉर्निंगलाच निघालो होतो. मॉर्निंगलाच आलो होतो इथे मुंबईला. फ्रेंडकडे थांबलो होतो आणि आता ऑफिस करून एअरपोर्टकडे निघालो आहे. तर बघू आता तिथे गेल्यानंतर प्रोसेस काय होते, कसे होते है ना. ठीक आहे. सो इथे सीन असं झालं आहे की आमची कॅब पंक्चर झाली आणि आता मी दुसरी कॅब बोलवली आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचा अर्धा तास वेस्ट झाला. फायनली आता निघालो. आता जागा पण नाही आहे. आमचं बॅग एवढं आहे. तिकडे पण बोललं आहे. बघू आता टाईमवर पोचलं पाहिजे. आता किती वाजत आहे? 5:30. बरं झालं तरी प्लॅनपेक्षा आम्ही तरी लेटनी झालो. तरी लवकर निघालो. बरं झालं लवकर प्लॅन केला, नाही तर लेट झाला नव्हता. प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येत आहे. मध्येच ऑफिसचं काम आलं त्यामुळे लेट झालं. त्यानंतर आता तिथून ती गाडी पहिली कॅब होती ती पंक्चर झाली. मुश्किल कुठे बसले तो? सर्व चेक इन प्रोसेस कंप्लीट करून आम्ही निघालो आहे आता आमच्या बोर्डिंग गेटकडे. कुठे चाललो आपण? एरोप्लेन बघायला चाललो आम्ही आता. झालं आमच्या सगळं. की तुला कोण दिसलं? मला एक आत्या दिसली का तुला किती? चलो तिच्या सीटवर ज्या तिला पैसे लागलेले आहे. थोडा टाईम आधी आलो असतं तर त्याच्या सीटचे पैसे नसतं भेटलं. सीटही नसती आणि पैसे नसतं लागले. लावून बघ कसं जमलं का? मम्माने पण कान भरले. ठीक आहे. मूळ नाही होत कानाला आता. ओके. अजून तर फ्लाईट टेक ऑफ पण नाही केली आणि केला आत्ताचपासून बोर होणं चालू झालं आहे. सो माहीत नाही आता आम्ही 2.5-3 तास कसे काढणार आहोत. आता एक खेळणं काढणं चालू केलेलं आहे तिच्यासाठी. बघू हा टाईम कसं जाते. आणि दुसरी अपडेट म्हणजे एअरपोर्टवर किकीला आणि अनुपला मलायका अरोरा दिसली होती. सो ती आमच्याच फ्लाईटमध्ये आहे. समोर बिझनेस क्लासमध्ये बसले आहे आणि ती अनुपलाच परत दिसली. मला नाही दिसले पण अनुपलाच 2-3दा दिसले. आता किकीने गेले त्याचे कलरिंग चालू. सो हे आलं आमचं फूड. यामध्ये होतं एक कोल्ड्रिंक, पाव, बटर, देन राईस, दाल राईस आणि एक पनीरची भाजी किंवा नॉनव्हेजची भाजी असं होतं. आणि त्यानंतर एक स्वीट पास्ता जो की थंडा होता, जो आम्हाला नाही आवडला. आणि त्यानंतर मिळाला मला चाय अँड कॉफी, जे की 1 नंबर पंचट होते. सो आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. आणि आता आम्ही कुठे आलो आहे आणि आम्ही आता आमच्या नेक्स्ट 4 to 5 डेज कसे जाणार आहे, काय ॲक्टिव्हिटीज आहे हे बघायसाठी आमचे नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.